महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। मलंगगडावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत। दरवर्षी माघ पौर्णिमेला शिंदे या गडावर मलंग मत्स्येंद्रनाथांची आरती करतात। मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं, यावरून 1952 सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे। हे मलंग मत्स्येंद्रनाथांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजी मलंग शाहबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे। सद्यस्थितीत दोन्ही धर्माचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात। मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली। ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जाते। दरम्यान राम मंदिराचा 500 वर्षाचा प्रश्न सुटला तसा मलंगगडाचाही प्रश्न सुटेल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केलाय। हा वाद लवकर सुटेल। तुम्ही बघितलं असेल, देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता तोही 500 वर्ष आपला सुटला नव्हता, पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला। त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आहे अफजल खानाची अनधिकृत, तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली। आणि आत्ताच या महिनाभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर असंही जाहीर केलं। आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड, आता तोही लवकर होईल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।